तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी साबुदाणा घ्यायचा। हा साबुदाणा मी गॅसवर 2 मिनिटं परतून घेतला, भाजून घेतला आहे। खूप जास्त वेळ साबुदाणा भाजायचा नाही, गरम होईपर्यंतच 1-2 मिनिटं परतून घ्यायचा। यामुळे साबुदाणा मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो। साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। हा थोडा रवाळच आहे। आता यातच 1 वाटी भगर घालायचं, यालाच वरई सुद्धा म्हणतात। आणि पुन्हा साबुदाणा आणि भगर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं। हे थोडं जाडसर आहे, बारीक रव्यासारखं आहे। आता गॅसवर एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरं घालायचं। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घालायच्या। 1-2 मिनिटं मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या। 1-2 मिनिटं मिरच्या परतून घेतल्या की आता यात 2 वाटी पाणी घालायचं। जेवढं भगर घेतलं होतं त्याच्या डबल पाणी घालायचं। आपण 1 वाटी भगर घेतलं म्हणून यामध्ये मी 2 वाटी पाणी घालते। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी उकळलं आहे। आता यामध्ये हे मिक्सरमधून बारीक केलेलं भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालायचं। थोडं थोडं पीठ घाला। आधी मी अर्ध पीठ घालते, चमच्याने मिक्स करून घ्यायचं। आणि पुन्हा आता राहिलेलं पीठ घालून घेऊया। 2-3 मिनिटं भगर शिजवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं। भगर लवकरच शिजते। आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ तुम्ही आधी पाणी उकळताना सुद्धा घालू शकता। हे छान वाफवलं गेलं आहे, पीठ शिजलं आहे, लवकरच शिजते। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे खूप गरम आहे त्यामुळे 5 मिनिटं थंड होऊ द्या। आता यात उकळलेले 2 बटाटे घालायचे। बटाटे हाताने स्मॅश करून घ्या किंवा किसणीने किसून घेऊ शकता। आणि पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतला आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। यात आपण आणखी थोडं मीठ घालून घेऊया, कारण बटाटा आपण नंतर घातला आहे। आणि हे पुन्हा 2-3 मिनिटं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं, याचा गोळा बनवून घ्यायचा। तर 2 ते 3 मिनिटं मी मिश्रण चांगलं मळून घेतलं। पीठ व्यवस्थित वाफवलं गेलं आहे त्यामुळे बघा हाताला अजिबात चिपकलं नाही आहे। त्यानंतर इथे मी एक मोठं ताट घेतलं आहे, याला आधी तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा यामध्ये थापून घ्यायचा। बेलण्याने सुद्धा अशा प्रकारे लाटून घेऊ शकता। हे पातळ लाटून घ्यायचं, खूप जास्त जाड ठेवायचं नाही। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। तर आधी हे स्क्वेअर आकारामध्ये कापून घ्यायचं। त्यानंतर याचे अशा प्रकारे ट्रायंगल करून घ्यायचे। अशा प्रकारे याच्या लांब पट्ट्या करू शकता, ट्रायंगल किंवा स्क्वेअर करू शकता। तर हे आपण तळून घेऊयात। हे तुम्ही डीप फ्राय करून घ्या किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। मी डीप फ्राय करून घेणार आहे। हे असेच मस्त कुरकुरीत खायला छान लागतात। तर इथे आधीच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं तापलेलं आहे। तर आता यामध्ये 3 ते 4 ट्रायंगल एकाच वेळी तळून घ्या। सुरुवातीला 2-3 मिनिटं हे जाऱ्याने हलवायचे नाही, याच्यावरचा फेस कमी झाला की त्यानंतर पलटून घ्यायचे आणि हे 2-3 वेळा अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। हे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, लवकर तळल्या जातात। मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे। बघा छान तळल्या गेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच प्रकारे सगळे ट्रायंगल तळून घ्यायचे। हा नाश्ता वरून खूप कुरकुरीत असतो पण आतमध्ये सॉफ्ट आहे, त्यामुळे हा अजिबात तेलकट होत नाही। हे असे कुरकुरीत खायला खूप छान लागतात किंवा यासोबत उपवासाची शेंगदाण्याची चटणी बनवा। आता उपवासाला हा नाश्ता बनवून बघा। खूप जास्त आधी तयारी करून ठेवावी लागत नाही, साबुदाणा भिजवावा लागत नाही। वेळेवर हा नाश्ता तयार होतो, पटकन होतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतो। तुम्हाला नक्कीच आवडणार। तर इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे आधी निवडून घ्यायचे। यामध्ये जर काही खराब कीड लागलेले शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे। हे असे शेंगदाणे जर मिठाईमध्ये राहिले तर मिठाईची टेस्ट बिघडू शकते, त्यामुळे शेंगदाणे आधी चांगले निवडून बघून घ्या। आता हे शेंगदाणे भाजून घेऊयात। तर पूर्ण शेंगदाणे मी ह्या पॅनमध्येच भाजून घेते।
शेंगदाणे मंद गॅसवर हळूहळू भाजायचे। मिठाई बनवण्यासाठी शेंगदाणे आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही आहे, काळे होऊ द्यायचे नाही आहे। हळूहळूच असे एकसारखे चमच्याने हलवत भाजून घ्यायचे। काही शेंगदाण्याचे साल निघायला लागले आहेत। 4 ते 5 मिनिटं मी शेंगदाणे भाजून घेतले आहे। एवढेच हे शेंगदाणे भाजायचे आहे। नंतर मिठाई बनवताना परत आपण हे शिजवणार आहे। शेंगदाण्याचं साल काढून बघायचं। बघा लगेच शेंगदाण्याचं साल निघालं आहे, याला कुठेच काळा डाग पडला नाही आहे। असेच शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे गरम आहे, थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे आता थंड झाले आहे, तर वाटीने मी अशा प्रकारे याची साल काढून घेते। हाताने सुद्धा काढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे वाटीने काढून घ्या। पूर्ण शेंगदाण्याचे साल काढून घेतले। आता हे शेंगदाण्याचे साल काढण्यासाठी आपण यावर फुंकर मारतो किंवा पाखडून घेतो, पण त्यामुळे घरात कचरा होतो। तर आज मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे। असा झारा घ्यायचा आणि यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घेऊन असे गाळून घ्यायचे। शेंगदाण्याचे असतात त्यामुळे ते यातून खाली पडून येतात आणि वर फक्त पांढरे शेंगदाणे राहतात। तर अशाच प्रकारे पूर्ण शेंगदाणे असे गाळून घ्यायचे। बघा हे पटकनच होते, काही मिनिटातच शेंगदाण्याची साल काढून झाली आहे। बिलकुल कचरा झाला नाही आहे, त्याच ताटात हे साल राहिले आहेत। तर सगळ्या शेंगदाण्याच्या वरचे साल काढून झाले आहे। एखाद्या शेंगदाण्याला असं थोडं साल राहिलं तर ते हाताने काढून घ्या, पण शेंगदाणे असे पांढरे शुभ्रच घ्यायचे। आता याची मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करून घ्यायची। शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करताना मिक्सर 2-3 वेळा चालू बंद करायचं आणि खूप जास्त वेळ हे बारीक करायचं नाही। जास्त वेळ जर हे मिक्सरला फिरवलं तर यातून तेल निघू शकते, ते चिकट होते, पण आपल्याला याची पावडर पाहिजे। बघा अशा प्रकारे शेंगदाण्याची पावडर करायची। आता ही गाळून घ्यायची आहे। पीठ गळाच्या चाळणीने गाळून घ्या किंवा अशा प्रकारची चाळणी असेल तर याने गाळून घ्या। मिठाई बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं अगदी बारीक पीठ पाहिजे। हे जर तुम्ही गाळून घेतलं नाही तर मिठाई दाणेदार होऊ शकते आणि आपल्याला अगदी सॉफ्ट मऊ मिठाई बनवायची आहे, त्यामुळे हे गाळूनच घ्यायचं। हे गाळून घेतल्यानंतर जाडे शेंगदाणे थोडे वर राहतात, तर पुन्हा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तर अशा प्रकारे 2-3 बॅचेसमध्ये मी मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले। आता यामध्ये पाववाटी मिल्क पावडर घ्यायचं। खूप जास्त मिल्क पावडर घालायचं नाही। मिल्क पावडर यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता हे शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालं आहे। आता गॅसवर एका पॅनमध्ये 1 वाटी साखर घ्यायची। असं जाडबुडाचे किंवा नॉनस्टिक पॅन घ्या। यात अर्धी वाटी पाणी घालायचं। 2 वाटी शेंगदाण्याला आपण 1 वाटी साखर घेतली आहे। जेवढे शेंगदाणे घेतले असेल त्याच्या अर्धी साखर घ्यायची आणि जेवढी साखर असेल त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं। प्रमाण लक्षात ठेवायला खूप सोपं आहे। आता ही साखर विरघळून घ्यायची। गॅस मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा। साखर विरघळेपर्यंत ही चमच्याने अशी एकसारखी हलवत राहायची। साखर पूर्ण विरघळली आहे। आता 3-4 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। याचा एकतारी पाक करायचा। 3-4 मिनिटांनी पाक असा चेक करून बघायचा। बघा एकतारी पाक तयार झाला आहे। असाच पाक तयार करायचा। खूप वेळ जर हे शिजवलं तर साखर घट्ट होऊ शकते। पाक तयार झाला की गॅस कमी करायचा आणि ही शेंगदाण्याची पावडर यात घालून घ्यायची। पूर्ण पावडर एकाच वेळी टाकू नका, थोडी थोडी घाला। एकाच वेळी जर पूर्ण शेंगदाण्याची पावडर घातली तर यात गोळे होऊ शकतात। हे मिक्स करताना आपण गॅस कमीच ठेवायचा। गॅस वाढवला की हे कढईला लागू शकते, जळू शकते, याचा रंग बदलतो, त्यामुळे कमी गॅसवरच हे घट्ट करून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटं लागते मिश्रण घट्ट व्हायला। बघा हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं आहे। मिश्रण कढई सोडायला लागलं आहे। आता यात अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आणि पुन्हा हे 1 मिनिट परतून घ्यायचं। बघा अशा प्रकारे घट्ट करायचं आहे। थोडंसं मिश्रण हातात घेऊन याचा गोळा करून बघायचा। हे खूप जास्त गरम आहे, हाताला आधी थोडं पाणी लावून घ्या। याचा व्यवस्थित गोळा होता, याचा अर्थ मिश्रण तयार झालं। आता गॅस बंद करून घ्यायचा। मिश्रण लगेच कढईमधून काढून घ्यायचं। इथे ताटाला मी थोडं तूप लावून घेतलं आहे। गॅस बंद केला की लगेच मिश्रण ताटावर काढून घ्या। हे जर तुम्ही गरम कढईमध्येच ठेवलं तर ते जळू शकते, त्याचा रंग बदलू शकतो। आता मिश्रण गरम गरम असताना चमच्याने असं थापून घ्यायचं किंवा बेलण्याने लाटून घ्या। अशा प्रकारे स्क्वेअर आकारामध्ये हे सेट करून घ्यायचं। याची आपण शेंगदाण्याची कतली बनवणार आहोत, म्हणून मी याला कतलीसारखा आकार देते।
याच्या तुम्ही स्क्वेअर आकारामध्ये बर्फीसुद्धा बनवू शकता। आता यावर मी चांदीचा वर्क लावून घेते। चांदीचा वर्क लावणे ऑप्शनल आहे। अशी ही कतली खायला छान लागते। आता या कतली अर्धा ते 1 तास थंड होऊ द्यायच्या, त्यानंतर काढायच्या। आता 1 तासानंतर पाहूया, शेंगदाणा कतली पूर्णपणे थंड झाली आहे। आता ही काढून घ्यायची। ताटाला अजिबात चिटकलेली नाही आहे, व्यवस्थित निघते। तुम्ही जर ही ओली असतानाच काढायला गेला तर ते चिपकते, व्यवस्थित निघत नाही। त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायची, 1 तास सुकू द्यायची, त्यानंतर काढायची। तर इथे काही कतली मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे। ही मिठाई खूप सुंदर दिसते। एक तोडून दाखवते। टेक्स्चर सुद्धा खूप छान आला आहे, अगदी मऊ झाली आहे। चवीलाही खूप छान होते आणि 15 दिवस जरी ही मिठाई ठेवली तरी आरामात टिकते आणि कडक येत नाही, अशी मऊच राहते। तर इथे मी 3 कच्चे बटाटे सोलून पाण्यात ठेवले आहे। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि किसणीने बटाट्याचा किस असा डायरेक्ट पाण्यातच किसून घ्यायचा। 3 बटाटे किसून घ्यायचे। बटाटे लांब लांब जाडसर किसून घेतले आहे। आता हा बटाट्याचा किस या पाण्यामध्ये चांगला धुवून घ्यायचा, त्यातलं पाणी काढून घ्यायचं। हाताने असं चांगलं दाबून दाबून बटाट्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। बघा, किस मी अगदी कोरडा करून घेतला आहे, यात बिलकुल पाणी नाही आहे। आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। त्यानंतर अर्धी वाटी वरईचं पीठ घेतलं आहे। वरईलाच भगर सुद्धा म्हणतात। वरई मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पीठ करून घेतलं आहे। त्यानंतर पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची। जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल। 2 चमचे दही घालायचं, यामुळे ह्या रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। याचा गोळा बनवून घ्यायचा। यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे। मीठ आणि दही घातल्यामुळे बटाट्याला पाणी सुटते। आता जरी हे थोडं कोरडं वाटत असलं तरी थोड्या वेळाने हे छान ओलसर होते। अशा प्रकारे याचा गोळा करून घ्यायचा। आता हे ओलसर झालं आहे। आता आपण अजिबात पाणी घातलं नाही आहे। याचे आपण उपवासाचे छान छोटे छोटे थालीपीठ करून घेणार आहोत। तर हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि निंबा एवढा एक गोळा घेऊन हातावर असा थापून घ्यायचा। असे छोटे छोटेच थालीपीठ बनवून घ्यायचे। छोटे थालीपीठ बनवले की ते चांगलं भाजले जाते। हे तुम्ही असे तयार करून ठेवू शकता किंवा वेळेवर गोळा घेऊन तव्यावर सुद्धा बनवू शकता। तर याच प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे। तर थालीपीठ भाजण्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा चांगला गरम झाला आहे। आता पूर्ण तव्याला ब्रशने आधी तेल लावून घ्यायचे आणि हे थालीपीठ असं तव्यावर ठेवायचं। हे एक थालीपीठ आपण आधीच बनवून घेतलं होतं। एकाच वेळी मी 3 थालीपीठ भाजून घेणार आहे। अशा प्रकारे तव्यावर सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बोटाने असं पातळ करून घेऊ शकता। हे थालीपीठ असे पातळ पातळ बनवायचे, खूप जाड बनवायचे नाही। थालीपीठ जर जाड बनवले तर ते शिजायला वेळ लागते आणि इतके छान खमंग खुसखुशीत होत नाही। त्यामुळे थालीपीठ असे थोडे पातळ पातळ बनवून घ्या। आता गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर करायचा। थालीपीठ वरच्या बाजूने थोडे सुकले की यावर तेल किंवा तूप घालून घ्यायचे। तुपावर सुद्धा भाजून हे बटाट्याचे थालीपीठ खूप छान लागतात। जर तुम्ही जास्त तेलाचे तुपाचे पदार्थ खात नसेल तर असे नॉनस्टिक तव्यावर तुम्ही तेल न लावता सुद्धा भाजून घेऊ शकता। पण तेल किंवा तूप घातल्यामुळे थालीपीठ खूप खमंग होतात। 1-2 मिनिटांनी थालीपीठ पलटून घ्यायचे आणि खालच्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे। दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग येईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटं लागतात हे भाजायला। थालीपीठ भाजून झाले आहेत। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। थालीपीठला रंग खूप सुंदर आला आहे। दोन्ही बाजूनी मी हे चांगले भाजून घेतले आहेत। आता काढून घेऊयात। हे थालीपीठ पटकनच तयार होतात। आता दुसऱ्या बॅचमध्ये मी एकाच वेळी 5 थालीपीठ भाजून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही 4-5 थालीपीठ सुद्धा एकाच वेळी भाजून घेऊ शकता। पण असे छोटे छोटे बनवा, छान खुसखुशीत होतात। याच प्रकारे सगळे थालीपीठ भाजून घ्यायचे। हे थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। एखाद्या वेळी आपण साबुदाणा भिजवायचा विसरतो तर अशा वेळी हे पटकन बटाट्याचे थालीपीठ बनवू शकता। पटकन तयार होतात, जास्त वेळही लागत नाही
आणि चवीला तर खूप छान लागतात। तर आता नवरात्रीच्या उपवासामध्ये एक दिवस हे बटाट्याचे थालीपीठ बनवून बघा। ते सगळ्यात आधी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आता 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचा। साबुदाणा मिक्सरमधून बारीक करायचा आहे, म्हणून तो आपण थोडा वेळ भाजून घेणार आहे। साबुदाणा असा थोडा वेळ गरम करून घेतला की यातला मॉइश्चर निघून जाते आणि मग त्याची लवकर पावडर होते। तर 3 ते 4 मिनिटं मी लो फ्लेमवर साबुदाणा भाजून घेतला आहे। आता यात पाव वाटी वरई घालायची। वरईलाच भगर सुद्धा म्हणतात। वरई सुद्धा 1-2 मिनिटं साबुदाण्यासोबतच परतून घ्यायची, गरम करून घ्यायची। 4 ते 5 मिनिटं साबुदाणा भाजून घेतला। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। थंड झाल्यानंतरच हा मिक्सरमधून बारीक करायचा। साबुदाणा थंड होते तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊयात। त्यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतले आहे। बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले। आता बटाटे हाताने बारीक न करता अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचे। 3 बटाटे किसून घ्यायचे। बटाटे सुद्धा किसून झाले आहे। इकडे साबुदाणा थंड करायला ठेवला होता। साबुदाणा सुद्धा थंड झाला आहे। हा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि याची अगदी बारीक पावडर करायची। मिक्सर चालू बंद करून साबुदाणा बारीक करून घ्या। तर बघा अशा प्रकारे मी साबुदाण्याचं बारीक पीठ करून घेतलं आहे। यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि हे किसलेले बटाटे घालून घ्यायचे। त्यानंतर यात उपवासाला जे मसाले चालतात ते घालायचे। अर्धा चमचा जिरं घालायचं, चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि एक लिंबू मी इथे कट करून ठेवला आहे। एक लिंबाचा पूर्ण रस यामध्ये घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे रेसिपीला छान आंबट टेस्ट येते। आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं, याचा गोळा करून घ्यायचा। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता यात मी थोडी कोथिंबीर घालते। जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी सुद्धा चालते। कोथिंबीर यात मिक्स करून घेतली की यात थोडं कोमट पाणी घालायचं। खूप जास्त गरम पाणी नका घेऊ, फक्त कोमट पाणी घ्या आणि कोमट पाण्याने पीठ मळून घ्यायचं। चांगलं दाबून मळून घ्या। याचा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 20 मिनिटांनंतर पाहूया। बघा हे आधीपेक्षा थोडं नरम झालं आहे, व्यवस्थित मुरलेलं आहे। हाताला थोडं तेल लावून हे मळून घ्यायचं। याचे आपण उपवासाचे छान कुरकुरे बनवणार आहोत। त्यासाठी मी हा साचा घेतला आहे। साच्यामध्ये हे चकलीचं पाते ठेवलं आहे। जर तुमच्याकडे साचा नसेल तर दुधाची पिशवी घेऊ शकता। त्याचा कोन करायचा आणि त्याला खालून कट करून याचे छोटे छोटे कुरकुरे बनवून घ्यायचे। आणि जर साचा असेल तर अशा प्रकारे साच्याला आधी तेल लावून घ्या आणि थोडासा गोळा घेऊन असा लांब करून घ्यायचा। ज्या प्रकारे आपण चकल्या बनवतो तसेच याचे कुरकुरे बनवायचे आहे। पीठ साच्यामध्ये दाबून भरायचं। बघा अशा प्रकारे लांब लांब कुरकुरे बनवायचे। याचे कुरकुरे बनवून न ठेवता डायरेक्ट तेलात सोडायचे। मी तुम्हाला बनवून दाखवते। त्यासाठी इकडे गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे याचे लांब लांब कुरकुरे तयार करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकाराचे कुरकुरे बनवून घ्या। खूप जास्त कुरकुरे एकाच वेळी न तळता थोडे थोडेच तळून घ्या। सुरुवातीला जरी ते एकाला एक चिपकतात तरी सुद्धा नंतर तळल्यानंतर ते मोकळे होतात। तेलावरचा थोडा फेस कमी झाला की कुरकुरे असे हलवून घ्यायचे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आता इथे एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची। कुरकुरे तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची। हाय फ्लेमवर कुरकुरे तळायचे नाही, नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात। बघा छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। कुरकुरे तळले गेले आहेत। प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणखी काही कुरकुरे तळून दाखवते। कुरकुऱ्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कुरकुरे तळून घ्यायचे। कुरकुरे तेलात सोडताना गॅस आधी कमीच ठेवायचा, त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर कुरकुरे तळून घ्यायचे। कुरकुरे जर बरोबर तळले गेले नाही तर काही दिवसांनी ते वातड येऊ शकतात।
त्यामुळे कमी गॅसवरच कुरकुरे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे। याच प्रकारे सगळे कुरकुरे तळून घ्या। तर प्लेटमध्ये इथे मी काही कुरकुरे तळून घेतले आहे। मस्त कुरकुरीत आवाज येतोय, तोडून दाखवते। बघा आतमध्ये पोकळ आहे, छान क्रिस्पी झाले आहेत। आवाजावरून लक्षातच येतात हे किती क्रिस्पी झाले ते। हे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता आणि हवाबंद डब्यात ठेवायचे। 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। आता नवरात्रीच्या उपवासासाठी हे कुरकुरे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि कधी भूक लागली तर स्नॅक्स म्हणून हे उपवासाचे कुरकुरे खाऊ शकता। खूप छान होतात, खूप क्रिस्पी होतात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आता लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं एकसारखा परतत भाजून घ्यायचा। साबुदाण्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं मी साबुदाणा भाजून घेतला आहे। याचा थोडा रंग बदलला आहे। आता साबुदाण्याचा एक दाणा घेऊन खाऊन बघायचा, तो कुरकुरीत लागायला हवा। साबुदाणा भाजून झाला की थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचा। आता परत याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा लो फ्लेमवर सतत हलवत भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहे, हे सुद्धा आता थंड होण्यासाठी काढून घ्या। आता परत याच कढईमध्ये 1 कप खोबरं भाजून घ्यायचं। सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे। खोबरं सुद्धा लो फ्लेमवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। खोबरं लगेच भाजले जाते, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा। खोबऱ्याचा असा थोडा रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं। तर आता खोबरं सुद्धा भाजून झालं आहे। खोबरं, शेंगदाणे आणि साबुदाणा थंड होण्यासाठी मी ह्या ताटामध्ये काढून ठेवला होता। साबुदाणा आता मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचा। याचं बारीक पीठ करायचं। बघा अशा प्रकारे अगदी बारीक पीठ करायचं। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यात 4 चमचे तूप घालायचे। तूप वितळलं की यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं। कमी गॅसवरच 5 ते 6 मिनिटं हे एकसारखं परतत भाजून घ्यायचं। याचा थोडा रंग बदलायला हवा आणि छान सुगंध यायला लागला की समजायचं पीठ भाजून झालं आहे। तर 6 ते 7 मिनिटं मी पीठ भाजून घेतलं आहे। पीठ आता थंड होण्यासाठी एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्या। आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे, हे सुद्धा यात घालायचे। खोबरं सुद्धा थोडं जाडसर वाटून घेतलं आहे, हे सुद्धा यात घालायचं। खोबरं मिक्सरमधून बारीक न करता तसंही घालू शकता। त्यानंतर आता यामध्ये 1 कप बारीक किसलेला गूळ घालायचा। गूळ अगदी बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या। आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा गरम असेल तर चमच्याने मिक्स करून घ्या। त्यानंतर इथे तुपामध्ये मी काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स परतून घेतले आहे, हे सुद्धा घालायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता। विलायची पावडर सुद्धा घालू शकता। ड्रायफ्रूट्स यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण गूळ घातला आहे, तर गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा। हे परत मिक्सरला फिरवल्यामुळे यातलं तूप रिलीज होते आणि गूळही वितळतो आणि त्यामुळे मग लाडूला बाइंडिंग चांगली येते। त्यामुळे हे परत 2 बॅचेसमध्ये मिक्सरमधून फिरवून घ्या। खूप अगदी बारीक होईपर्यंत फिरवायचं नाही, थोडं जाडसरच ठेवा। तर 2 बॅचेसमध्ये मी हे मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेतलं आहे। आता आपण याचा लाडू बांधून घेऊया। थोडंसं मिश्रण घेऊन हाताने याचा लाडू बनवून घ्यायचा। बघा लवकरच याचा लाडू वळला जातो। यावर मी थोडासा पिस्ता लावून घेते, यामुळे लाडू सुंदर दिसतो। बघा पटकनच लाडू तयार झाला आहे। आणखी एक लाडू वळून दाखवते। शेंगदाणे आणि खोबऱ्याला तेल सुटते आणि गुळामुळे या लाडूला बाइंडिंग चांगली येते, त्यामुळे पाक न बनवताच हे लाडू वळल्या जातात। तर इथे मी सगळे लाडू वळून घेतले आहे। एवढ्या मिश्रणाचे 16 ते 17 लाडू तयार होतात। एक लाडू तोडून दाखवते। बघा लाडू अगदी मऊ झाला आहे, जिभेवर ठेवताच विरघळतो। हा लाडू खाताना छान रवाळ वाटतो आणि खूप टेस्टी लागतो। उपवासाला रोज काहीतरी गोड खायचे असेल तर जास्त प्रमाणात हे लाडू बनवून ठेवा। 10 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि खूप पौष्टिक आहेत। तर सगळ्यात आधी आपण दोशाचं बॅटर तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतली आहे, यालाच भगर सुद्धा म्हणतात, आणि अर्धा कप साबुदाणा घेतला आहे।
आता यात पाणी घालायचं आणि 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर साबुदाणा आणि भगर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यात अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि 4 ते 5 तास हे भिजत ठेवायचं। हे तुम्ही रात्री सुद्धा भिजत ठेवू शकता, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन याचे डोसे बनवता येईल। हे तुम्ही जितके जास्त वेळ भिजत ठेवाल तेवढेच डोसे छान मऊ तयार होतात। आता 4 तासानंतर पाहूया। साबुदाणा असा हाताने दाबून बघायचा, बघा पूर्ण व्यवस्थित मुरला आहे। आता यातलं हे वरचं पाणी वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना यात खूप जास्त पाणी ठेवू नका, थोडंच पाणी असू द्या। 3 ते 4 मिनिटं हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं। यात साबुदाणा किंवा भगरचे कण राहायला नको। तर बघा अशा प्रकारे मी हे अगदी बारीक वाटून घेतलं आहे। हे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता 3 ते 4 मिनिटं चमच्याने हे चांगलं फेटून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून अर्धा तास हे मुरू द्यायचं। तोपर्यंत आपण कुकरमध्ये पटकन बटाट्याची भाजी बनवूयात। तर इथे मी 3 मोठे बटाटे शिलून आणि त्याच्या फोडी करून घेतले आहे। हे कच्चेच बटाटे आहे, त्यामुळे पाण्यात ठेवले आहे। बटाटे आधी उकडून त्यानंतर त्याची भाजी बनवायला वेळ लागतो, त्यामुळे आज आपण कच्च्याच बटाट्याची भाजी बनवणार आहे। तर इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला आहे। यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचे। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापलं की यात अर्धा चमचा जिरं घालायचं आणि 3-4 हिरव्या मिरच्या अशा अगदी बारीक कट करून घालायच्या। मिरच्या चांगल्या शिजवून घ्यायच्या। आता यात ह्या बटाट्याच्या फोडी घालूयात। बटाटे आता चमच्याने असे अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे। यात थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला डोश्यासोबत मोकळी भाजी पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। खूप जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर उघडून घेतला आहे। भाजी शिजली आहे। चमच्याने बटाटा असा दाबून बघायचा। बटाटे पूर्ण व्यवस्थित शिजले आहे। आता यात मी पाववाटी शेंगदाण्याचा कूट घालते, यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते। तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घाला। तर भाजी सुद्धा तयार झाली आहे। या पद्धतीने बनवलेली ही भाजी पटकन तयार होते। आता आपण डोसे बनवून घेऊया। हे डोश्याचं बॅटर ठेवून सुद्धा आता अर्धा तास झाला आहे। आता परत बॅटर असं 3-4 मिनिटं फेटून घ्यायचं। हे फेटून घेतलं की यावर जाळी छान पडते। हे डोश्याचं बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घाला, पण खूप जास्त पातळ करू नका, तव्यावर बॅटर पसरवता आलं पाहिजे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ज्यावेळी आपण डोसे बनवतो त्यावेळी थोडासा इनो किंवा सोडा घालायचा। जर तुम्ही उपवासाला इनो खात नसेल तर नाही घातला तरी पण चालेल। इनो किंवा सोडा घातला तर डोश्यावर जाळी खूप छान पडते। तर आता आपण याचे डोसे बनवून घेऊयात। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने तवा पुसून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि बॅटर तव्यावर सोडून असं पसरून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे डोसे बनवून घ्या। बघा छान जाडी पडली आहे। वरून चमच्याने तूप सोडायचं, तुपाऐवजी तेल सुद्धा लावू शकता किंवा तेल किंवा तूप न घालता हे डोसे बनवता येते, अजिबात तव्याला चिटकत नाही। डोसा आता आपण पलटून घेऊया। बघा मस्त जाळीदार डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे हे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हे डोसे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि खूप छान लागतात। तर बघा फक्त अर्ध्या तासात डोसे, चटणी आणि भाजी तयार झाली आहे। तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप शेंगदाणे घेत आहे। हे शेंगदाणे आता लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे। शेंगदाणे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे लो फ्लेमवर भाजाल तितकेच लाडू छान खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात। शेंगदाणे खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि उपवास जर असेल तर वीकनेस जाणवत नाही। शेंगदाणे खूप काळे होईपर्यंत पण भाजायचे नाही आहेत। हे आता भाजून झाले आहे। आता हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये 1 कप खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा। खोबऱ्याचा किस मी या कपामध्ये दाबून असा 1 कप भरला आहे।
खोबरं आणि शेंगदाणे मी 1-1 कप घेतले आहे, पण हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। खोबरंसुद्धा आता लो फ्लेमवरच छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। सुक्या खोबऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे असं म्हणतात की दिवसभरात भूक लागेल तेव्हा थोडं थोडं खोबरं खाल्लं की रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि खोबऱ्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटते आणि जेवणापर्यंत भूक लागत नाही। शिवाय खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असते, त्यामुळे हे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगलं आहे। तर खोबरंसुद्धा आता छान खमंग भाजून झालं आहे। हे सुद्धा आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात। आता परत याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं। हे लाडू तुम्ही तूप न घालताही करू शकता, कारण शेंगदाणे आणि खोबऱ्यामध्ये आधीच तेल असते, पण तूप घातल्यामुळे लाडूला टेस्ट छान येते। तूप गरम झालं आहे, यात आता आपल्याला खजूर घालायचे आहे। तर मी इथे 1.5 कप खजूर घालणार आहे। खजूरमधले बिया काढून घेतले आहे। खजूर जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ते चांगले ताजे बघून घ्यायचे। कधी काही खजूरमध्ये कचरा असतो, तर ते खजूर आधी पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे, त्यानंतर लाडूसाठी वापरायचे। खजूरसुद्धा लो फ्लेमवर चमच्याने एकसारखे परतत राहायचे। खजूर खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहते आणि शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते। खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते, हाडं मजबूत होतात। निरोगी त्वचा आणि सुंदर केसासाठी सुद्धा खजूर खाणे फायदेशीर असते। खजूर थोडे गरम झाले की ते नरम होतात। बघा, हे खजूर आता नरम झाले आहे। खूप जास्त वेळ पण भाजायचे नाही आहे। आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा। हे सगळं आता आपण भाजून घेतलं आहे। यामध्ये तुम्ही आवडीनुसार काजू बदाम सुद्धा घालू शकता। आता शेंगदाणे आणि खोबरं आपण मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊयात। तर बघा, मी हे असं थोडं जाडसरच मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता यात खजूर घालायचे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तुम्हाला हे किती जाड ठेवायचं, किती बारीक हवं त्यानुसार मिक्सरमधून हे फिरवून घ्या, पण यावेळी मात्र मिक्सर चालू बंद करून हे बारीक करून घ्यायचं, कारण खजूर चिकट असते। तर बघा, मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। 2 बॅचेसमध्ये थोडं मिक्सरला फिरवून घेतलं आहे। यामध्ये तुम्ही विलायची किंवा जायफळही घालू शकता। पटकन 10 मिनिटातच हे मिश्रण तयार झालं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊयात आणि बघा, याचे लाडूसुद्धा पटकनच वळले जाते। हे लाडू बनवायला खूप सोपे आहे, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, पाकही बनवावा लागत नाही आणि पटकन तयार होतात। फक्त 3 साहित्यात आणि अगदी कमी खर्चात हे पौष्टिक लाडू बनतात। तर आता नवरात्रीच्या उपवासामध्ये हे लाडू नक्की करून बघा। तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप साबुदाणा 5 ते 6 तास भिजत ठेवला होता। जर तुम्हाला इन्स्टंट अप्पे बनवायचे असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास साबुदाणा भिजत ठेवा। गरम पाण्यात साबुदाणा लवकर भिजतो। आता यात पाव कप दही घालायचं आणि पाव कप शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे भाजून मी ते मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले आहे। शेंगदाण्याचा कूट असा थोडा जाडसर ठेवा, म्हणजे मग अप्पे खाताना ते छान वाटतात। त्यानंतर यात 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। अर्धा चमचा मिरेपूड टाकायची, अर्धा ते 1 चमचा जिरेपूड, त्यानंतर अर्धा इंच अद्रक मी किसून घेतला आहे, हे सुद्धा घालायचं। चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं आणि अप्प्याला छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा मी लाल तिखट सुद्धा टाकते। त्यानंतर 2 बटाटे मी उकडून घेतले आहे। बटाटे असे किसणीने किसून घालायचे किंवा असे स्मॅश करून घालायचे। बटाटे जर चांगले शिजले असेल तर ते हातानेच असे स्मॅश होतात। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। हाताने असं दाबून हे मळून घ्यायचं, याचा एक गोळा बनवून घ्यायचा। कोथिंबीर घालायची राहिली होती, तर यामध्ये मी बारीक कट करून थोडी कोथिंबीर सुद्धा घालते। जर तुम्ही उपासाला कोथिंबीर किंवा अद्रक खात नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल। अशा प्रकारे हे दाबून मळून घ्यायचं, याचा गोळा करून घ्यायचा। हे व्यवस्थित मिक्स करून मी याचा असा गोळा बनवून घेतला आहे। आता इथे एका वाटीमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे। हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे असे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तर हे गोळे आपल्याला अप्पे पात्रामध्ये ठेवायचे आहे, त्या आकारानुसार याचे गोळे बनवून घ्या। तर इथे मी काही गोळे बनवून घेतले आहे आणि गॅसवर अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे। अप्पे पात्र आधी थोडं गरम होऊ द्यायचं, त्यानंतर यामध्ये थोडं तेल घालायचं। ब्रशने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। जर तुम्हाला कमी तेलकट पाहिजे असेल तर अगदी थोडंसं तेल जरी लावलं तरी सुद्धा हे अप्पे छान बनतात। अप्पे पात्रामध्ये तेल न घालता थोडं तूप घालू शकता। तुपामध्ये भाजलेले अप्पे तर खूप छान लागतात। अप्पे पात्र आता चांगलं गरम झालं आहे, तर यात हे असे गोळे ठेवून घ्यायचे। आधी काठावर ठेवून घ्या, त्यानंतर मधात ठेवा।
अप्प्याच्या वरून सुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं लो फ्लेमवर हे अप्पे शिजवून घ्यायचे। हे साबुदाण्याचे अप्पे शिजायला थोडा वेळ लागतो, तर तुम्ही 5 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम करू शकता, पण पूर्ण अप्पे मीडियम फ्लेमवर शिजवू नका, नाहीतर अप्पे खालून जळू शकतात। आता 7-8 मिनिटांनी आपण झाकण उघडून पाहूया। अप्पे छान फुगले आहेत। अप्पे पलटून पाहूया। बघा छान डार्क रंगावर अप्पे भाजले गेले आहे। असाच थोडा डार्क रंग येईपर्यंत अप्पे भाजून घ्यायचे, म्हणजे मग ते खाताना छान कुरकुरीत लागतात। तर सगळे अप्पे मी पलटून घेतले। आता परत यावर झाकण ठेवायचं आणि 7-8 मिनिटं अप्पे भाजून घ्यायचे। जर तुम्ही छोटे छोटे गोळे बनवले असेल तर अप्पे लवकर शिजतील, तर 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही अप्पे पलटून बघू शकता। 5-6 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते। बघा दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेल्या आहेत। जर एखादी साईड अप्प्याची भाजायची राहिली असेल तर परत यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं अप्पे भाजून घ्यायचे। यातला साबुदाणा फुलल्यामुळे अप्पे खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। अप्प्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची दह्याची चटणी बनवा। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आधी मी गॅसवर थोडा गरम करून घेतला आहे। साबुदाणा भाजून घेतला की त्याची मिक्सरमधून अगदी बारीक पावडर होते, पण न भाजताही तुम्ही हा मिक्सरमधून बारीक करू शकता। बघा अशा प्रकारे अगदी बारीक पीठ करायचं। आता परत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वरई घ्यायची, यालाच भगर सुद्धा म्हणतात। याचं सुद्धा मिक्सरमधून अगदी बारीक पीठ करायचं। बघा अशा प्रकारे मी बारीक पीठ करून घेतलं आहे। आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घालायच्या। याऐवजी तुम्ही यात हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर 1 चमचा जिरं, अर्धा चमचा साखर आणि 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून बारीक कूट करून घेतला आहे। त्यानंतर 2 चमचे दही घालायचं। दह्यामुळे छान आंबट टेस्ट येते। आणि 2 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून किसून घेतले आहे, हे बटाटे सुद्धा घालायचे। बटाटे घातल्यामुळे याला बाइंडिंग चांगली येते। आता हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा। पीठ भिजवताना जर ते खूप मऊ झालं तर मग मेदूवडे बनवताना हाताला चिकटतात। मेदूवडे व्यवस्थित बनवता येत नाही, त्याला आकार चांगला येत नाही, त्यामुळे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं। बघा असं थोडं घट्टच पीठ मी मळून घेतलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं हे असंच भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी उपवासाची एक चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, पाव कप खोबऱ्याचं किस, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर घाला, किंवा नाही घातली तरी चालेल। आणि थोडीशी साखर घालायची। 2 चमचे दही घालायचं। दह्यामुळे चटणीला आंबट टेस्ट छान येते। दही नसेल तर लिंबाचा रस घाला आणि थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। आता इकडे पीठ भिजायला ठेवून सुद्धा 10 ते 15 मिनिटं झाले आहे। तर पीठ आधी थोडं मळून घ्यायचं। मेदूवडा बनवताना हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे मग पीठ हाताला चिपकणार नाही। वडे बनवताना जर त्यावर क्रॅक्स पडत असेल तर पिठामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा मळून घ्या। बघा अशा प्रकारे छान गोल मेदूवडा बनवून घ्यायचा। याच प्रकारे सगळे वडे बनवून घ्या। तर इथे मी काही मेदूवडे बनवून घेतले आहे। आता आपण आधी हे तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। आता हळूच यात 3 ते 4 मेदूवडे तळून घ्या। मेदूवडे तळत असताना गॅस मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा। 4 ते 5 मिनिटं वडे अजिबात पलटवायचे नाही। जोपर्यंत तेलावरचा हा फेस कमी होत नाही तोपर्यंत वडे पलटवायचे नाही। आता 4-5 मिनिटांनंतर आपण वडे पलटून घेऊया। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे। 4-5 मिनिटं वडे दोन्ही बाजूनी तळून घेतले की नंतर गॅस मोठा करायचा। गॅस मोठा केल्यामुळे वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग छान येतो। बघा छान रंग आला आहे। वडे तळून झाले आहेत। आता काढून घेऊयात। बघा छान रंग आला आहे। याच प्रकारे सगळ्या वड्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या। वडे आतमध्ये व्यवस्थित शिजतात आणि वरून छान क्रिस्पी होतात। एखाद्या दिवशी आपण साबुदाणा भिजवायचा विसरलो असेल तर अशा प्रकारे हे मेदूवडे बनवून बघा। पटकन तयार होतात, बनवायलाही सोपे आहे
आणि छान कुरकुरीत चटपटीत पदार्थ तयार होतो। मेदूवड्यासोबत अशी चटणी बनवा किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।